हे नंतर आता ह्याचा विस्तार होत गेलेला आहे, पण आता आपल्याला त्याच्या अगोदरचं बघायचं आहे की नेमकं दिल्ली सल्तनत म्हणजे हे इथूनचा प्रदेश, ह्याच्यामध्ये पंजाब आलं, मुलतान आलं, गंगेचं मैदान आलं, बंगाल आला, बिहार आला, इथपर्यंतच्या प्रदेशावर आपला स्वतःचा ताबा ठेवण्यासाठी त्यानं त्याच्या गुलामाला जो ऐबक होता त्याला भारतामध्ये ठेवलं. परंतु ही आता दिल्ली सल्तनत स्थापन झाल्यानंतर त्यांना सहजासहजी इथं त्यांचं राज्य करता आलं नाही. त्यांना सतत त्यांना संघर्ष करावा लागला. म्हणजे भली ऐबक इथं भारतात राहिला तर त्या ऐबकला कंटिन्युअसली संघर्ष करत राहावं लागलं. कशामुळे संघर्ष करावा लागला? हे बघा, त्या टायमिंगला भारतावर परकीय आक्रमण व्हायला लागली. सोबत ज्या ज्या चव्हाणाचं असेल किंवा ज्या ज्या राजपुताचं आपलं राजघराणं, ज्या ज्या राजपुताचं राज्य गेलेलं आहे, अशा राजपुतांनी आता प्रयत्न केले. कशासाठी? ते आपलं राज्य परत मिळवून घेण्यासाठी. परकीय आक्रमण व्हायला लागले, नंतर स्थानिक आक्रमण व्हायला लागले, राजपूत लोक स्वतःचं राज्य परत घेण्याचा प्रयत्न करायला लागले. ह्याच्यामधून संघर्ष निर्माण झाला. मग हे ऐबक जो आहे किंवा ही जी दिल्ली सल्तनत आहे, दिल्ली सल्तनतीची स्थापना झाल्यापासून पुढं एक शतक म्हणजे किती वर्ष? 1 वर्ष का 100 वर्ष? तर कंटिन्युअसली त्यांना 100 वर्ष संघर्षच करावा लागला. स्वतःचं अस्तित्व हे जे अस्तित्व आहे इथलं हे पूर्ण अस्तित्व जशाच तसं ठेवण्यासाठी त्यांना कंटिन्युअसली संघर्ष करावा लागला. आणि शेवटी त्या संघर्षाचं त्यांना फळ पण मिळालं, कारण ते जिंकून पण आले. मग त्याच्यानंतर आता हे इथला जो प्रदेश आहे नेमका कोणी जिंकलेला आहे? तो मोहम्मद घोरीने. बरोबर. कुठून आलेला होता तो? गझनीहून. बरोबर. तुर्क होता. तर त्यानं काय केलेलं होता की बाबा ह्या प्रदेशावर आता ताबा मिळण्यासाठी ऐबकला तर ठेवलेला आहे. परंतु मोहम्मद घोरी जो आहे, त्या मोहम्मद घोरीच्या नंतर मोहम्मद घोरीचा मृत्यू झाल्यानंतर, कधी झाला मोहम्मद घोरीचा मृत्यू? किती? 1206 मोहम्मद घोरीचा मृत्यू झाला. आता त्याचं साम्राज्य तर विशाल आहे. विशाल म्हणजे एक इकडं गजनीकडं पण आहे आणि इकडं पूर्ण भारतामध्ये पण आहे. भारतातलं पंजाबचा प्रदेश, मुलतानचा प्रदेश, लाहोरचा प्रदेश, त्याच्यानंतर गंगेचा प्रदेश, बिहार, बंगाल इथपर्यंत पसरलेलं. मग आता हे सांभाळायचं कसं? त्याच्यावर त्या मोहम्मद घोरीचे 2 गुलाम होते, म्हणजे एकदम विश्वासू गुलाम, कायम त्याच्यासोबत राहणारे. त्याच्यामध्ये एक होता कुतुबुद्दीन ऐबक आणि एक होता यल्दूज. कोण? यल्दूज. तर मग आता काय झालं? मोहम्मद घोरीच्या नंतर मोहम्मद घोरीचा उत्तराधिकारी म्हणून जो यल्दूज आहे, हा यल्दूज कुठं लिहिलं मी? हे हा यल्दूज. मोहम्मद घोरीचा मृत्यू झाल्यानंतर जी गजनी आहे त्या गजनीच्या गादीवर बसतो हा यल्दूज. आणि भारतामध्ये जे काही प्रदेश मोहम्मद घोरीने जिंकून ठेवलेला आहे तर त्या प्रदेशात म्हणजे भारतावर बसतं कोण? ऐबक. आता एक इथं ट्विस्ट आहे. कसा ट्विस्ट आहे बघा. 2 गुलाम आहेत. मोहम्मद घोरी यांचा बॉस जो आहे तो तर मृत्युमुखी पडला. त्याच्यानंतर एक बसला गजनीवर आणि एक बसला भारतावर. दोघांचीही पॉवर समसमान होती, म्हणजे दोन्हीही गुलाम होते. परंतु आता ह्याच्यामधला एक गुलाम, यल्दूज नावाचा जो गुलाम आहे, तो बसलाय कुठं? गजनीवर. मग आता यल्दूज काय म्हणतो? मी गजनीचा शासक आहे. मोहम्मद घोरी मेन कुठला होता? गजनीचा होता. मग मी गजनीचा असल्यामुळं ही जी दिल्ली आहे ती कोण जिंकलेली आहे? गजनीनं जिंकलेली आहे, म्हणजे मोहम्मद घोरीनं जिंकलेली आहे. मग आता ही दिल्ली कोणाची असेल? माझी असेल. मग तो काय म्हणतो आता? गजनीवरच्या गादीवर बसतो आणि हा जो दिल्लीचा प्रदेश आहे, हे बघा इकडचा आहे, या पूर्ण प्रदेशावर आता तो स्वतःचा दावा करतो की हा प्रदेश कोणाचा आहे? माझा आहे. राहायचं असेल तर माझ्या आधिपत्याखाली राहावं लागेल. कोणाला म्हणतोय हा? ऐबकला. मग त्यावेळेस ऐबक काय म्हणतं की नाही, म्हणतं हा प्रदेश माझाच आहे. इकडचा हा जो प्रदेश आहे तो माझा आहे, ह्याच्यावर कोणाचाही अधिकार किंवा वर्चस्व नाही, असं म्हणतो. आणि ही जी गजनी आहे इकडचं, हे बघा इकडचं गजनी, ह्या गजनीसोबत ऐबक पूर्ण आपले जे काही नाते आहेत, नातेसंबंध ते तोडून टाकतो. समजलं का इथपर्यंत? म्हणजे जे काही नाते होते गजनीसोबतचे नाते, ते पूर्ण गजनीसोबतचे नाते तोडून टाकतो.
मग गझनीसोबतचे नाते तुटल्यानंतर उलट भारताच्या दृष्टिकोनातून जो आपला देश आहे, आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून हे चांगली गोष्ट आहे. का? कारण जे कंटिन्युअसली हे बघा, मध्य आशियामध्ये काहीतरी कुटाणे व्हायचे, मध्य आशियामधल्या राजकारणासाठी भारताला मध्ये ओढलं जायचं, बरोबर आहे की नाही? हे गजनी वगैरे इकडला जो ख्वारिझम वगैरे इकडला जो प्रदेश आहे, ह्या प्रदेशासाठी कंटिन्युअसली भारताला मध्ये ओढलं जायचं ना. मग आता इथून काय झालं, भारताचा आणि मध्य आशियाचा पूर्णपणे संपर्क तुटला, म्हणजे त्यांचे संबंध तुटले. अगोदर काय व्हायचं, राजा इकडली जे काय आहे ते लोक यायचे, इथं हमला करायचे, इथलं लुटायचे, संपत्ती घेऊन रिटर्न जायचे. परंतु आता तसं होणार नाही. आता ऐबक काय करणार, आता ह्याच प्रदेशावर राहणार. ऐबक रिटर्न जाणार आहे का? जाऊन तर कुठं जाईल आता, कारण गझनीवरचा साम्राज्याचा तो जो शासक आहे तो काय म्हणतोय, ही दिल्ली माझी आहे. मग आता ऐबक राहणार कुठं, दिल्लीमध्येच राहणार. मग आता भारताच्या दृष्टिकोनातून महत्वाचं काय आहे, तर कारण इथला जो पैसा आहे तो इथंच खर्च होईल. आता अगोदर भारताचा पैसा इकडल्या युद्धासाठी खर्च व्हायचा, बरोबर आहे का नाही? इंग्रजांनी कसं लुटलं, भारतामध्ये आले आणि त्यांच्या जी काही पॉलिसी आहेत त्या पॉलिसीमुळे पूर्ण भारताची अर्थव्यवस्था त्यांनी दस्तनाभूत करून टाकली. पूर्ण ढासळूनच गेलेली होती ना भारताची अर्थव्यवस्था. म्हणजे ज्या भारताला सोन्याची चिडिया म्हटलं जायचं, त्या भारताला ह्या इंग्रजांनी वर बुडून खाल्लेलं आहे. फार सोन्याची चिडिया म्हणजे त्या चिडियालाही खाल्लं, त्या चिडिया देणारे अंडेही खाऊन टाकले त्यांनी, बरोबर आहे का नाही? भारतातली सगळी संपत्ती एकतर्फी तिकडे पाठवली, पण त्याच्या बदल्यात भारतामध्ये काय आलं का? काहीच आलं नाही. मग त्याच्यानं आपला देश कंगाल होऊन गेला. मग आता ही जी सुरुवात होती त्यांच्या पण अगोदरची, आता ही सुरुवात, इकडले राजे यायचे, अटॅक करायचे, हमला करायचे, आक्रमण करायचे, मंदिर वगैरे लुटायचे, संपत्ती घ्यायचे, तिकडे जायचे, संपत्ती घ्यायचे, तिकडे जायचे. परंतु आता इथून काय होणार आहे, इथली संपत्ती इथंच राहणार आहे आणि इथला प्रशासक आता इथंच राहणार आहे. म्हणजे जी भारतामध्ये उत्तर भारताची पोकळी निर्माण झाली होती, कशाची पोकळी, एखादी असं कट्टर म्हणजे एखादी असा राजा राहिलेला नव्हता जो पूर्ण भारताला प्रोटेक्ट करेल दुसऱ्या आक्रमणापासून. आता असा राजा आहे, आता तो इथं राहणार आहे, पूर्ण विशाल काय साम्राज्य त्याच्या हातामध्ये आहे. त्याच्यानं भारताच्या दृष्टिकोनाने पहिली गोष्ट फायद्याची ठरली, बरोबर. तर आता ह्याच्यानंतर बघा, ऐबक इथं बसल्यानंतर एल्दूस बसला तिकडं, ऐबक बसला इकडं. परंतु आता काय झालं की ख्वारिझम, तुम्हाला सांगितलं मोहम्मद घोरीला सगळ्यात जास्त अडथळा कोणाचा होता, ख्वारिझमचा. ख्वारिझम कुठलं होतं, इराण. मग आता ख्वारिझम सोबत मोहम्मद घोरी एकदाही युद्ध जिंकलेला नव्हता. इतकं मध्य आशियामध्ये सगळ्यात जास्त पॉवर होती ती ख्वारिझमची. आता ह्याच टायमिंगला बसल्या गझनीवर कोण, एल्दूस, बरोबर. आता ख्वारिझम जे आहे ते ख्वारिझम काय करतं, ह्या गझनीवर अटॅक करतं. कोणावर रे, गझनीवर अटॅक करतं, गझनीवर आक्रमण करतं ख्वारिझम, पूर्ण गझनी आपल्या ताब्यामध्ये घेतं. समजाले का? मग गझनी ताब्यात आल्यानंतर आता ह्या ख्वारिझमची जी पूर्वेकडची सीमा आहे, पूर्वेकड म्हणजे हे भारत कुणीकडे आहे, ह्याच्या पूर्वेकडे आहे, बरोबर आहे की नाही? भारत पूर्वेकडे आहे, तर ह्याची सीमा सिंधू जी आहे त्या सिंधूपर्यंत आता ह्या ख्वारिझम साम्राज्याची सीमा पसरते. म्हणजे आता ते भारताला लागूनच झालं, बरोबर आहे का नाही? मग आता ख्वारिझम आणि भारतामधला शासक कोण, कुतुबुद्दीन ऐबक. आता ह्यांच्यामध्ये 100% संघर्ष होणार, कारण ते विस्ताराचा प्रयत्न करणारच ना. आता ख्वारिझम इथपर्यंत आलाय, आता इकडचा प्रदेश त्याला नको आहे का, त्याच्या मनामध्ये इच्छा होणारच की. आणि इथला शासक तरी कोण आहे, त्याच तुर्क घराण्यामधला हे एक हे आहे ना, काय म्हणतात, तो गुलाम आहे. एक गुलाम तर आपल्या हातामध्ये आला पूर्णपणे, त्या गुलामाचा बॉस पण आपल्या हातामध्येच होता जवळपास. मोहम्मद घोरीला कधी त्यानं जमू दिलं होतं का, ख्वारिझमनं कधीच जमू दिलेलं नव्हतं. मग आता ऐबकच्या मनामध्ये ही भीती निर्माण झाली. काय भीती निर्माण झाली की आता आपला आणि ख्वारिझमचा जे काही संघर्ष आहे आता ते होणे अटळ आहे, म्हणजे होणारच. मग काय झालं, 1206ला, आता हे इकडे बघू नंतर बघू आपण, 1206ला ऐबक गद्दीवर बसला. परंतु जास्त वर्ष त्याला आपलं गादीवर बसता आलं नाही. का? कारण 1210 पोलो नावाचा एक खेळ खेळताना घोड्यावरून तो पडला.
कशावरून? घोड्यावरून. घोड्यावरून पडला आणि दुर्दैवात त्याचा मृत्यू झाला. कुतुबुद्दीन ऐबकचा 1210 मृत्यू झाला. मग आता कुतुबुद्दीन ऐबकच्या नंतर आता इथं दुसरा ट्विस्ट, म्हणजे जी वंश परंपरा होती की एखादा वडील मृत्यूमुखी पावल्यानंतर त्याच्या जागेवर त्याचा मुलगा राजा बनणार. ते बख्तियार मेला तर बख्तियार खिलजी. बख्तियार खिलजीचा काय इतिहास होता? तो बंगालचा सुभेदार होता. सुभेदार फक्त सुभेदार म्हणजे एखादी गव्हर्नर म्हणतो का आपण? हो ना. मग बंगालमध्ये त्याला अपॉइंटमेंट केलं ॲज अ सुभेदार म्हणून. मग बख्तियार खिलजीनं काय केलं? मी सुभेदार वगैरे काही नाही, मी स्वतंत्र राजा आहे असं बख्तियार खिलजीनं सांगितलं आणि स्वतःचं राज्य चालू केलं. परंतु स्वतःचं राज्य चालू असताना हे जे उत्तर भारत आहे इकडलं, हे म्हणजे आपला अरुणाचलचा भाग, आसामचा भाग, तर त्या ठिकाणी टोळ्या होत्या. टोळ्या म्हणजे कळते जनजातीय टोळ्या. जनजातीय टोळ्या म्हणजे आदिवासी लोकांच्या जे टोळ्या आहेत, तर त्या टोळ्या. मग हा काय करतो? साम्राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो बख्तियार खिलजी. मग साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी गेला असता आसाममध्ये तो जातो. मग त्या आसाममध्ये टोळ्यांसोबत त्याचा संघर्ष होतो बख्तियार खिलजीचा आणि त्या जनजातीय टोळ्यांचा. मग त्या टोळ्यामध्ये हा जो बख्तियार खिलजी ह्याच्या सैन्याचा पराभव होतो. पराभव झाल्यानंतर कसा बसा जीव वाचवून बख्तियार खिलजी तिथून पळ काढतो. परंतु नंतर काही वर्षांना तो मृत्युमुखी पाडतो आणि परत जी बंगाल आहे ते परत बंगाल ह्या दिल्ली सल्तनतच्या अधीन येऊन जातं. समजलं आता? चला आता कुठपर्यंत आलं? इतमश. मग आता 1210 हा मेल्यानंतर म्हणजे ऐबक गेल्यानंतर आता 1210 इतमश नावाचा व्यक्ती दिल्ली सल्तनतवर बसणार आहे ऐबकच्या नंतर. आता जो इतमश आहे, इतमश हा ऐबकचा ना मोठा मुलगा आहे ना छोटा मुलगा आहे. इतमश हा ऐबकच्या मुलीचा नवरा म्हणजे जावाई आहे. मग जावाई असताना इतमश काय करतो की जावाईपणाचा पूर्णपणे फायदा घेतो. कसा फायदा घेतो? तर जी आपल्या आता तिचे काय म्हणतात ते सासऱ्याचे मुलं, एक प्रकारे सासऱ्याची मुलं, तर त्या सासऱ्याच्या दोन्ही मुलाचा काय करतो? पराभव करतो आणि नंतर त्यांच्यासोबत संघर्ष करतो, त्या मुलांना हरवतो, त्यांचा पराभव करतो आणि नंतर दिल्लीच्या गादीवर बसतो. कोण? इतमश. बरोबर. मग आता इतमशचा कार्यकाळ आहे 1210 पासून 1236 पर्यंत. 1236 पर्यंत. मग आता इतमशच्या काळामध्ये नेमकं काय झालं हे बघा. आता ही जी मध्य आशिया आहे ज्याच्यावर आता गजनी जी होतं, त्या गजनीवर ख्वारिझमनं काय केलेलं आहे? कब्जा केलेला आहे. इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. पण आता एक नवीन सत्ता चंगेज खान मंगोल आहे. कोण? मंगोल चंगेज खान. आता सगळ्यात मोठं जे साम्राज्य आहे ते स्थापन होणार आहे ह्या चंगेज खान. हे जे मंगोल आहेत ते मंगोल काय करतात? हे जे मध्य आशियामध्ये एकदम सगळ्यात शक्तिशाली ख्वारिझमशाही बनली होती, बरोबर. धूर लोकांपेक्षा कितीतरी ते श्रेष्ठ होते, कितीतरी मजबूत होते, बलवान होते. ख्वारिझम कधीही त्यांचा पराभव झालेलाच नव्हता, बरोबर. तर आता चंगेज खान नावाचा व्यक्ती जो मंगोलचा आहे, ते मंगोल काय करतात? पूर्ण ह्या ख्वारिझमला, ही जी पूर्ण ख्वारिझमचा प्रदेश आहे का, त्याच्यावर आक्रमण करतात आणि एकदम 1220 मध्ये त्याचा दारुण पराभव करतात. कोणाचा? ह्या ख्वारिझमचा. आणि एक जगातलं सर्वात शक्तिशाली साम्राज्य मंगोलाचं साम्राज्य बनवतात. परंतु हे मंगोल दिसतात तसे मंगोल नाहीत. हे इतके क्रूर आहेत, इतके लुटारू आहेत, इतका विध्वंस करणारे आहेत. जसं आपल्या शेतामध्ये रानडुकर आहेत. रानडुकर कसं करतात? शेतामध्ये खायचं तर थोडंच असतं, परंतु पूर्ण शेताची वाट लावून टाकतात. मग तसे हे विध्वंसक आहेत हे मंगोल. मग आता मंगोलाची काय झालं रे? जी सुरुवातीला भारताला खतरा होता कोणाचा? ख्वारिझमचा. का? कारण ख्वारिझमची जी पूर्वेकडची सीमा आहे ती सिंधपर्यंत पसरलेली होती. आता भारत आणि ऐबक आणि ख्वारिझम यांच्यामध्ये संघर्ष होणारच होता. परंतु आता ख्वारिझमच्या जागेवर सगळ्यात जास्त
साम्राज्यशाली, बलवान मंगोल आलेले आहेत, एकदम विध्वंसक आहेत, डिस्ट्रॉयर आहेत. तर ते मंगोलांनी आता जागा घेतली. आता भारत आणि मंगोल हे ट्विस्ट आपल्याला बघायचं आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं? काय अडचण? कोणाला काय अडचण?